पुण्याच्या शिरूर तालुक्यातल्या फाकटे इथे एका शेतकऱ्याचा ट्रॅक्टरच्या फणीमध्ये अडकून मृत्यू झाला। शेताची काकणी झाल्यानंतर फणणी यंत्र सोडत असताना ही फणणी आणि ट्रॅक्टरमध्ये हा शेतकरी अडकला आणि या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे। सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये। पुण्याच्या शिरूर तालुक्यातल्या काठापूर इथं वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये आणखी एक बिबट्या जेरबंद झालाय। 7 वर्ष वयाची मादी बिबट असून या बिबट्याची रवानगी माणिकडोह बिबट निवारण केंद्रामध्ये आता करण्यात आली आहे। वनविभागानं पिंपरखेड परिसरात पकडलेला हा 25वा बिबट आहे। मात्र अजूनही या परिसरामध्ये बिबट्यांचा वावर असल्यानं बिबट्यांना जेरबंद करण्याचं एक मोठं आव्हान वनविभागापुढे आहे। पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर वन विभागामध्ये बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं 13 कोटी रुपयांच्या निधीतून विविध उपाययोजना राबवल्यात। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पिंजरे उभारल्यानं आतापर्यंत 68 बिबटे पकडण्यात यश आलंय। तर 2025-26 मध्ये बिबट्यांच्या हल्ल्यात 5 जणांचा मृत्यू झाला। पुणे आरटीओ विभागानं शालेय बसला नियम पाळण्याचं आवाहन केलंय। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय बसला नियम पाळण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। आतापर्यंत 1446 वाहनांची तपासणी केली। या तपासणीमध्ये मोहिमेत 249 बसवर आरटीओ विभागानं कारवाई केली। या कारवाईमध्ये 22 लाख रुपयांचा दंडही वसूल करण्यात आलाय। पुणे शहरामध्ये आणखी नवीन 5 पोलीस ठाणे आणि नवीन 2 परिमंडळांची निर्मिती होणार आहे। शहराचा वाढता विस्तार विचारात घेऊन गृह विभागानं नवीन पोलीस ठाणे अंतर्गत परिमंडळांना मंजुरी दिली आहे। या संदर्भातलं परिपत्रकही काढण्यात आलेले आहे आणि या नवीन पोलीस ठाण्यासाठी 830 पदांना मंजुरी देण्यात आली आहे। नाशिकमध्ये विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी फसवणूक केली आहे। इलेक्ट्रिक वाहन दुरुस्तीसाठी शोरूममध्ये दिलेलं होतं, मात्र इन्शुरन्स प्रतिनिधींनी फसवणूक करून वाहन दुरुस्त न करता त्याची परस्पर विल्हेवाट लावली। या प्रकरणात गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नाशिकच्या निफाडमध्ये बिबट्यांचा वावर वाढलाय। एका महिन्यामध्ये 13 बछड्यांसह 4 बिबटे जेरबंद करण्यात आले। मानवी वस्तीजवळ बिबटे वारंवार आढळत असल्यामुळे वनविभागानं 10 गावांमध्ये पिंजरे लावलेले आहेत। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे। नाशिकच्या सिन्नर तालुक्यामध्ये पांढुर्लीत हॉटेल सुरू ठेवण्यासाठी 30,000 रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार घडला। या प्रकरणात हॉटेल व्यवस्थापकानं तक्रार दिल्यानंतर एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेमुळे परिसरातील व्यावसायिक वर्गामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। नाशिकच्या चांदवड तालुक्यातल्या पाटेमध्ये वीर जवान किशोर अंबादास ठोके यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं। देशसेवेचं कर्तव्य बजावताना किशोर अंबादास ठोके यांचं निधन झालं। त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले। नाशिक महापालिकेच्या बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानामध्ये लहान मुलांसाठी ॲडव्हेंचर पार्क उभारण्यात आलाय। या उद्यानामध्ये ऊर्जा प्रतिष्ठानकडून 2 दिवस बालोत्सव साजरा करण्यात आला। लहान मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला। त्याचं पण लोकार्पण करणार आहोत। मला आनंद। छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या 3 जिल्ह्यातील 18 औद्योगिक वसाहतींमधील 602 उद्योग विविध कारणानं बंद पडलेत। संबंधित कारखाने बंद पडल्यानं हजारो कामगार बेरोजगार झालेत। कारखाने पुन्हा सुरू व्हावेत यासाठी MIDCकडून प्रयत्न सुरू आहेत। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी आज प्रसिद्ध केली जाणार आहे। प्रारूप मतदार याद्यांवर दाखल झालेल्या आक्षेपांचं निराकरण करून दुबार नावं वगळल्यानंतर ही अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे। सर्व बदल कंट्रोल चार्टद्वारे राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आले आहेत। छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं शहरात मोठ्या प्रमाणात रस्ता रुंदीकरण मोहीम राबवली आहे। रुंदीकरणामध्ये महावितरण कंपनीच्या लहान मोठ्या लाईन, ट्रान्सफॉर्मरचा अडथळा निर्माण होतोय आणि या लाईन हलवण्यासाठी महापालिका प्रशासनानं 27 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतलाय। या संदर्भात निविदाही प्रसिद्ध करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद प्रशासनानं दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी केली आहे। यावेळी UID प्रमाणपत्र सादर न केलेल्या 353 पैकी 18 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली। आज या कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र अथवा समाधानकारक खुलासा सादर करावा लागणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 22 रस्त्यांबाबत महापालिकेनं घेतलेले आक्षेप नगरविकास विभागानं धुडकावलेले आहेत। रस्त्यांची रुंदी घटवणं, अलाइनमेंट बदलणं आणि भविष्यातील लोकसंख्या वाढीचा विचार न करणं या गंभीर मुद्द्यांवर महापालिकेनं नोंदवलेले आक्षेप शासनानं ग्राह्य धरले नाहीत।